अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाली आहे। बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाला। गोविंदावर सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। सकाळी बंदूक साफ करत असताना गोळी सुटली गोविंदाच्या पायाला, त्यामुळे गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आता समोर येते आहे। सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाली। बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने गोविंदा यामध्ये जखमी झालाय। गोविंदावर सध्या अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सकाळी बंदूक साफ करत असताना ही गोळी सुटलेली आहे आणि त्यामुळे गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे। दरम्यान गोविंदाच्या चाहत्यांच्या वतीने एक संदेश देण्यात आलेला आहे। तो संदेश नेमका काय आहे तो आधी आपण ऐकूयात। नमस्कार, प्रणाम। मैं हूँ गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद। प्रणाम। तर गोविंदाने आपल्या चाहत्यांसाठी जो संदेश दिलेला आहे तो संदेश देखील आपण ऐकलेला आहे। अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालेली होती। बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाला। सध्या उपचार सुरू आहे। अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले जातात। भूषण, अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालेली होती, त्यानंतर पायाला दुखापत झाली। अंधेरीतल्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। सध्या गोविंदाची प्रकृती कशी आहे? नक्की शुभम, सध्या मी अंधेरी येथील क्रिटिकल हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे। आपण पाहू शकतो सध्या तरी आपण या संपूर्ण हॉस्पिटल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। आज सकाळी पहाटेच्या सुमारास अभिनेता गोविंदा हा कोलकातासाठी रवाना होणार होता, मात्र त्यापूर्वी कुठेतरी बंदूक साफ करताना ती बंदुकीमध्ये मिसफायर झालं आणि त्या संपूर्ण मिसफायरमुळे कुठेतरी गोविंदा यांच्या पायाला मोठी दुखापत झालेली आहे। त्यामुळे गोविंदा अगदी तातडीने इथं या रुग्णालयात दाखल झाले आणि कुठे त्यांच्या उपचार सध्या सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर सांगितली जात आहे, मात्र सध्या त्याच्यावर संपूर्ण उपचार सुरू आहेत। पहाटेच्या वेळेस जेव्हा ही घटना घडली तेव्हा गोविंदा हे घरी एकटेच होते। त्यावेळी त्यांची पत्नी देखील त्यांची घरी नव्हती, त्यामुळे पत्नी त्यांची कोलकात्यामध्ये होती। पत्नी सध्या त्यांची कोलकात्याहून रवाना झालेली आहे, त्यासुद्धा इथे थोडा वेळ दाखल होणार आहेत। मात्र कुठेतरी सध्या गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर पाहायला मिळत आहे। सध्या इथं जर वातावरण पाहिलं तर कुठेतरी त्यांची चाहता वर्ग इथे आपल्याला जमलेला पाहायला मिळत होता, मात्र कुठेतरी ट्रॅफिक जाम झालं, त्यामुळे संपूर्ण पोलिसांनी तिथे त्यांना चाहता वर्गाला जो आहे इथून हटवण्याचं काम केलेलं आहे। मात्र सध्या तरी गोविंदांचे उपचार सुरू आहेत। गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।